घेणं, त्याच्याबद्दल त्याचे उपचार करणं हे त्याच्या शाखेत आलंय. या शाखेचं नाविन्य असं की त्याचं या आजारांचं निदान हे आम्हाला करावं लागतं आणि त्याचे उपचार सुद्धा आम्ही करतो. बऱ्याच वेळा असं होतं की तुम्ही एका डॉक्टरांकडे जातात, ते तुम्हाला काही टेस्ट लिहितात आणि ते तुम्ही त्यांना दाखवता आणि ते त्यावर उपचार करतात. उदाहरणार्थ कोण रक्त जर कमी झालं असेल, त्याचं रक्त का कमी झालं हे निदान आम्ही करतो आणि त्याचे उपचार सुद्धा आमच्या हॉस्पिटल किंवा आम्ही स्वतः करतो. तर या ब्रांचची थोडी नवीन ब्रांच म्हणता येईल. तसंच ऑन्कोलॉजी ही काय तशी नवीन ब्रांच नाहीये, पण त्यात दिवसेंदिवस एवढे बदल घडतात की हे बदल पेशंटच्या चांगल्यासाठी आहे. त्याचे साईड इफेक्ट्स जे असतात औषधांचे ते बरेच कमी झालेत आणि त्याच्याबद्दल नवीन बरंच शिकायला या शाखेत आहे आणि त्यामुळेच एवढं प्रदीर्घ शिक्षण घेऊन या शाखेचं आपल्याला त्याची पुढचं शिक्षण घ्यावं लागतं. नक्कीच नक्कीच. म्हणजे थोडक्यात काय की अजून प्रगत होत चाललेलं हे शास्त्र. मात्र आता भारतामध्ये बघायला गेलं तर कर्करोग किंवा रक्तांचे जे विकार आहेत त्याचं प्रमाण खूप वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कुठेतरी मला असं मी वाचण्यात आलेलं आहे की हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे किंवा रक्त कमी झाल्यामुळे एक कर्करोगाचं प्रमाण हे आहे असं बोललं जातं. हे खरं आहे का? हे बघा, हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजेच ॲनेमिया किंवा पंडुरोग आपण ज्याला म्हणतो, तो काय एक विशिष्ट आजार नव्हे. ते कुठल्या तरी आजाराचं किंवा शरीरात काहीतरी बिघाड आहे त्याचं एक लक्षण आहे. जसं ताप हा आजार नाहीये, शरीरात काही इन्फेक्शन झालं तर ताप हा येतो, तसंच हिमोग्लोबिन कमी होणे हा प्रकार आहे. कॅन्सर त्यातलं एक कारण आहे, जे प्रमुख कारण नाहीये. तर त्याचं सर्वात कॉमन कारण जे सर्वसाधारण रुग्णांमध्ये दिसतं म्हणजे आहारातील विविध घटक कमी होणे. आणि दोन महत्वाचे घटक आहे, लोह म्हणजे आयर्न आणि व्हिटॅमिन B12. हे दोन सत्व इतके महत्वाचे आहेत, घटक इतके महत्वाचे आहेत की ते जर कमी झाल्यास आपल्याला ॲनेमिया किंवा हिमोग्लोबिन कमी होतं. तसंच रक्तपेशी कमी तयार होणं, रक्तपेशी हे आपल्या अस्थि मगज किंवा बोन मॅरो ज्याला म्हणतात तिथे तयार होत असतात. असं समजा ती एक फॅक्टरी आहे, तिथे या पेशी तयार होतात आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये येतात आणि ते विविध दिवस एक एक पेशी जगते. तर या तयार होण्यामध्ये जर काही दोष असेल तरीही तुम्हाला ॲनेमिया किंवा हिमोग्लोबिन कमीचा आजार होऊ शकतो. तसंच तिसरं म्हणजे काही अनुवांशिक आजार असतात, काही विशेष समाजात ते दिसतात. उदाहरणार्थ थॅलेसिमिया व सिकल सेल ॲनिमिया हे आजार अनुवांशिक आहेत आणि ते जन्मानंतर 6व्या महिन्यात आपल्याला लक्षात येतात आणि तेही एक मुख्य कारण आहे आपल्या देशात हिमोग्लोबिन कमी होण्याचं. चौथं म्हणजे विविध आजार, मी जे तुम्हाला सांगितलं काही वेळापूर्वी. सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्सर त्याच्यात आलं. म्हणजे नुसते रक्तातील कॅन्सर नव्हे तर इतर बाकी कॅन्सरमध्ये पण हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. नंतर मूत्रपिंडाचे आजार ज्याला आपण रिनल डिझीज म्हणतो, थायरॉइडचे आजार, डायबेटीस, संधिवात, या सगळ्या आजारांमध्ये केव्हा ना केव्हा हिमोग्लोबिन हे कमी होऊ शकतं. त्यामुळे हिमोग्लोबिन कमीचा जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तेव्हा आम्हाला याच्यातले काही आजार आहे का याचं निदान करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की रक्त कमी झालंय म्हणून अमुक आपण 3 ते 4 बाटल्या रक्ताच्या घेतल्या आहेत आणि मला बरं वाटलं. असं न होता त्याचं मूळ कारण, रूट कॉज ज्याला म्हणतो, ते शोधणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून हिमोग्लोबिन कमी हे आपण नुसतं लाईटली किंवा असं चालता चालता माझं रक्त कमी, मी हे खाऊन ते खाऊन वाढेल असं नाहीये. बरोबर. त्यामुळे आपल्या देशात तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी अचूक आहे. हिमोग्लोबिन कमीचं प्रमाण हे कॅन्सर मुळेच नसतं. बऱ्याच वेळा जे घटक आहेत रक्ताचे, लोह आणि व्हिटॅमिन B12, आपल्या देशात प्रॉब्लेम असा आहे की ज्यांना सगळं खायला आहे, ज्यांना सगळं मिळतं, त्यांना माहित नाही आज काय खायचं. आणि ज्यांना नाही मिळत त्यांची तर काही गोष्टच नाही, त्यांचं तर रक्त कमी होणार आहे. त्यामुळे समाजातील दोन्ही स्तरातील लोकांमध्ये हिमोग्लोबिन कमी होतं. नक्कीच. मला अजूनही बराच काही तुम्हाला विचारायचंय, मात्र आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली. पहिला फोन आलेला आहे कुलदीप यांचा, परळी वैजनाथ वरून. विचारा, काय प्रश्न आहे? हो सर, ब्लड कॅन्सर म्हणजे काय नेमकं आणि ब्लड कॅन्सर कशा कशामुळे होतो? बरं, नक्कीच. कुलदीप, धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. आता ब्लड कॅन्सर याच्याबद्दल मी थोड्याच वेळा सांगणार होतो, पण मेन ब्लड कॅन्सर म्हणजे एक कॅन्सर म्हणजे कुठलाही कॅन्सर जसा होतो तसा रक्ताचा कॅन्सर पण होऊ शकतो. याचं वेगळेपण म्हणजे बाकी कॅन्सरमध्ये वेगळे स्टेजेस असतात, स्टेज 1 to स्टेज 4. तसं रक्तात नसतं, कारण की ह्या पेशी रक्तातच असतात. मुळात रक्तात 3 प्रकारच्या पेशी आहेत, लाल पेशी, पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स. हा जो आजार आहे ब्लड कॅन्सर, तो पांढऱ्या पेशींचा आजार आहे, व्हाईट ब्लड सेल्स ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ
हे सांगून, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज आपण दोघं इथे बोलत आहोत, प्रेक्षक ऐकतायत, आपल्या सर्वांमध्ये आज इतक्या पेशी तयार होतात, त्यातल्या काही पेशी हे कॅन्सरच्या असतात. हे आपल्यामध्ये आज आत्ता बोलताना तयार होत आहेत. हे वाटून आश्चर्य वाटायला नको, पण आपली प्रतिकार यंत्रणा जी आहे, प्रतिकार शक्ती ज्याला म्हणतो, ती इतकी चांगली आहे की ह्या जे पेशी आहेत कॅन्सरचे जे तयार होतात ते विविध पद्धतीने ते आपल्या शरीरातनं काढल्या जातात आणि आपल्याला कॅन्सर होत नाही. मग कॅन्सर का होतो, मग ब्लड कॅन्सर का होतो, की ही जी पेशी आहे, पांढरी पेशी, त्याच्यात न्यूक्लियस किंवा केंद्रक नावाचं एक गोष्ट आहे. या केंद्रकमध्ये आपले क्रोमोझोम असतात किंवा त्यातला जो दोष होतो, त्या क्रोमोझोम मधला जो दोष होतो, गुणधर्म ज्याला आपण म्हणूया, जीन्स ज्याला म्हणतात, त्या दोषामुळे कॅन्सरच्या पेशी हे प्रतिकार यंत्रणे जी असते त्याला वाट चुकून वाढत असतात आणि त्याच्यानंतर गाठ किंवा रक्ताच्या पेशी वाढतात आणि कॅन्सर तयार होतो. हे उत्तर बाकी कॅन्सरसाठी पण तेवढंच उपयुक्त आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितलं कॅन्सर म्हणजे काय, तसे ब्लड कॅन्सर हा फार मोठा विषय आहे. त्यात बरेच प्रकार असतात. त्यात 2 मुख्य प्रकार आहेत. ॲक्यूट ल्युकेमिया म्हणजे ताबडतोब रॅपिड वाढणारा, पटापट वाढणारा एक कॅन्सर, की ज्याच्यात 4-5 दिवसातच एका पेशंटच्या पेशी जे नॉर्मली 4,000 ते 11,000 पर्यंत हव्या, एकदम 1.5-2 लाखापर्यंत जाऊ शकतात. याला म्हणतात ॲक्यूट ल्युकेमिया. दुसरा म्हणजे हळूवार वाढणारा कॅन्सर, ज्याला क्रॉनिक ल्युकेमिया आपण म्हणतो. क्रॉनिक ल्युकेमियामध्ये तर बऱ्याच वेळा काही गोळ्यांनी पेशंट्स बरा होतात. पण ॲक्यूट ल्युकेमिया जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, त्याच्यात पांढऱ्या पेशी इतक्या रॅपिडली वाढतात, इतक्या जोरात वाढतात की ते 4-5 दिवसात तुमचा जीव देखील घेऊ शकतात. म्हणून अशा पेशंट्सला लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी निदान लवकर करणं गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच. आता निदानाबद्दल तुम्ही बोललात, तर लोटस हॉस्पिटल जे तुमचं वैयक्तिक भारतातलं एकमेव बोन मॅरो ट्रान्सप्लांटचं जे हॉस्पिटल आहे, तर त्याबद्दल सांगाल की तिथे निदान आणि आधुनिक उपचार कशा पद्धतीने केले जातात? मी आता सांगितलं, माझी जी ब्रांच आहे, जी शाखा आहे, ती वेगळी आहे. त्यामुळे निदान व उपचार हे एकाच छताखाली उपलब्ध करून दिलं तरच या शाखेतील रुग्ण जे थोडे वेगळे असतात बाकी शाखेपेक्षा, ते बरे होऊ शकतात. म्हणजे निदानासाठी जे आधुनिक यंत्रणा जी लागते ती आम्ही तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे पेशंटचं रक्त किंवा त्याच्या हाडातली तपास, म्हणजे अस्तमगज मधील तपास, म्हणजे ज्याला बोन मॅरो म्हणतात, ते घेतल्यावर ती चाचणी त्याच जागी केली जाते आणि लगेचच ट्रीटमेंट केली जाते. याच्यात मुख्य म्हणजे या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य असं की गुणवत्ता जी आहे ती टिकून दर्जेदार सेवा देणं, आणि तीही नाशिक सारख्या ठिकाणी आम्ही जे सुरू केल्यामुळे माफक दरातही आम्ही ती उपलब्ध करून दिलेली आहे. हे सर्वसाधारण या तिन्ही गोष्टी एका छताखाली उपलब्ध असतीलच असं नाही. हे मला 2008 साली जेव्हा मी 7 वर्ष लंडन मध्ये वास्तव्य करून परत आलो, तेव्हा मला जाणवलं की हे मी बाकी हॉस्पिटल्स मध्ये नाही करू शकत. मला याच्यासाठी स्वतःच एक हॉस्पिटल, एक इन्स्टिट्यूट उभी करावी लागेल आणि ती आम्ही 2 वर्षापूर्वी नाशिक येथे सुरू केली आहे. तसंच मला आढळलं की माझे जे रुग्ण असतात, बरेचसे कॅन्सरचे किंवा ब्लड कॅन्सरचे रुग्ण असतात, त्यांना कधी कधी 1-1 महिना माझ्या हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं. अशा वेळी नुसतं प्रोफेशनल सर्व्हिस देऊन चालत नाही. तुम्हाला कौटुंबिक जिव्हाळा हा सुद्धा लागतो. आणि हे या हॉस्पिटलचे वेगळेपणे असे मी नाही, माझे बरे झालेले पेशंट सुद्धा सांगतात. सगळेच पेशंट चांगले होता असं नाही. काहींना काहींचा कॅन्सर बरा होतो. ते रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक सुद्धा नंतरून आम्हाला सांगतात की हो डॉक्टर, ह्या रुग्णालयामध्ये हे थोडं वेगळं पण होतं. मी काय कोणा हॉस्पिटल विरुद्ध बोलू इच्छित नाही, पण आमच्या हॉस्पिटलची खासियत आहे की सगळं देऊन थोडं कौटुंबिक जिव्हाळा हा जपला गेला पाहिजे, की जो बऱ्याच वेळा हरवतो. डॉक्टर असतोच नसतोच, आणि एकाच छताखाली सगळं केल्यावर आम्ही आणि आरामात देऊ शकतो आणि स्वतःच असल्यावर खूप चांगल्या पद्धतीने मिळते थोडक्यात त्या पेशंटला, आणि तो नक्कीच त्या जिव्हाळ्यापोटी खूप चांगल्या पद्धतीने बरा पण होऊ शकतो. आपल्याला फोन आलेला आहे नाशिक वरून रवींद्र यांचा. विचारा काय प्रश्न आहे. रवींद्रजी विचारा काय प्रश्न आहे. बहुतेक त्यांचा फोन सर कट झालेला. आपण मला अजूनही तुमच्याकडनं याबद्दल बरंच जाणून घ्यायचंय, मात्र हितगुज मध्ये वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.
ऍक्टिव्ह व्हील बार, लिंबाची शक्ती आणि मोगऱ्याचा सुगंध आता चालेल जास्त. ऍक्टिव्ह व्हील बार, लिंबाची शक्ती आणि मोगऱ्याचा सुगंध आता चालेल जास्त. याला लिकेज म्हणतात आणि ह्याचं सोल्युशन हे नाही. अल्ट्राटेक सील अँड ड्रायचे 3 स्टेप्स आहेत. स्टेप 1, लिकेजच्या पृष्ठभागाला साफ करा, क्रॅक्स ना भरा. स्टेप 2, अल्ट्राटेक सील अँड ड्रायचे मिश्रण तयार करा. स्टेप 3, ब्रशच्या मदतीने सरळ आणि आडवे लावा आणि लिकेज गायब. अल्ट्राटेक सील अँड ड्राय, वॉटरप्रूफिंगचा चॅम्पियन. तुमच्या आवडत्या सिंथॉल लाईम साबणामध्ये आहे लिंबाचा 25% अधिक सुगंध. आता मिळवा 4 साबणांच्या पॅक सोबत 24 रुपयांचा कूल साबण अगदी मोफत. लोक म्हणतात प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे त्याच्या बायकोचा हात असतो. मी म्हणते प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे माझ्यासारख्या 2 किंवा 3 बायकांचा हात तरी नक्की असतो. तुम्हाला खोटं वाटतंय? मग पहा म्हणजे समजेल. रविवारी 30 जून दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. नो एंट्री पुढे धोका आहे, फक्त आपल्या झी टॉकीजवर. गुड नाईट ॲडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. जेव्हा खूप सारे डास असतील तेव्हा याला ऍक्टिव्ह मोड वर पुश करा. 2 डास असतील तर नॉर्मल मोड वर पुश कर. हाती एवढा डास आला तर डोकं तुझं. माझं डोकं नाही. ऍक्टिव्ह मोड वर पुश करा आणि खुश राहा. गुड नाईट ॲडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. पुश करा, खुश राहा. नमस्कार. रिचार्ज साठी ब्रुक बॉन्ड ताजा चहा विकत घ्या आणि 10 मिनिटांचा टॉक टाइम मोफत मिळवा. तुमच्या आवडत्या सिंथॉल लाईम साबणामध्ये आहे लिंबाचा 25% अधिक सुगंध. आता मिळवा 4 साबणांच्या पॅक सोबत 24 रुपयांचा कूल साबण अगदी मोफत. घरचं खाऊन कंटाळा आलाय ना, म्हणूनच सांगतो पुरे झाली आता घरची 30 मेजवानी. चला खाऊया आता बाहेरची चमचमीत बिर्याणी. नो एंट्री पुढे धोका आहे. रविवार 30 जून दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर. हेल्दी हँड वॉश जो घाण हात लागल्यामुळे सामान्य साबण देऊ शकत नाही, म्हणून नवा डेटॉल हँड वॉश ज्याचा प्रत्येक थेंब आहे स्पर्शरहित आणि देतो रोग पसरवणाऱ्या जंतूंपासून 10 पट जास्त सुरक्षा. डेटॉल, बी 100% शुअर. हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय ब्लड कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट ह्या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रीतेश जुनागडे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. मात्र आपल्याला एक फोन आलेला आहे वंदना यांचा अमरावतीवरून. विचारा काय प्रश्न आहे. वंदनाजी. हॅलो मॅडम. नमस्कार. विचारा. लिव्हर कॅन्सर कशामुळे होतो? लिव्हर कॅन्सर कशाने होतो? नक्कीच. तसा मी लिव्हर कॅन्सरचा काही तज्ज्ञ नव्हे, पण लिव्हर कॅन्सर हा इतर कॅन्सर प्रमाणे ज्या लिव्हरच्या जे पेशी ज्याला आपण यकृत म्हणतो त्या पेशींच्या गुणधर्मांमध्ये काही दोष आढळल्यास ती जी पेशी आहे ती आपल्या प्रतिकार शक्तीमुळे ती प्रतिकार यंत्रणा जी आहेत ती ते व्यवस्थित त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्याची वाढ होत राहते आणि तिथे गाठ तयार होते. त्यामुळे तुम्हाला लिव्हर कॅन्सर होतो. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. आपण फोन घेऊया. 40 वरून पवन यांचा फोन आलाय. विचारा काय प्रश्न आहे. बहुतेक त्यांचा फोन सर कट झालेला आहे. डॉक्टर, तसंच मगाशी आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल बोलायचं राहिलं, मात्र मला एक सांगा की बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय आहे आणि लोटस हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने ह्याच्यावरती उपचार केले जातात? आता बोन मॅरो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट याला आपण म्हणूया, ही एक उपचार पद्धती आहे. ती काय अशी एक शस्त्रक्रिया नव्हे. जसं आपण किडनी ट्रान्सप्लांट, मूत्रपिंड ट्रान्सप्लांट किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणतो, ती एक शस्त्रक्रिया आहे. या उलट बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक विशिष्ट उपचार पद्धती आहे, म्हणूनच ती खूप ठिकाणी उपलब्ध नाहीये. याला आपण एक 3 स्टेजेसमध्ये आपण एक त्याला डिवाइड करू. सर्वात अगोदर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे कोणत्या रुग्णांना लागतं हे आपल्याला माहिती हवं. भारतात सर्वात महत्वाचं म्हणजे थॅलेसिमिया, की जो एक अनुवांशिक आजार आहे ज्यात रक्त कमी होऊन वयाच्या 6व्या महिन्यापासून तुम्हाला दर महिन्याला रक्त घेतल्याशिवाय गत्यंतर नसतो. दुसरं म्हणजे ब्लडचे कॅन्सर. नॉर्मली ब्लडचे कॅन्सर हे केमोथेरपीने बरे केले जातात, पण काही ब्लड कॅन्सर केमोथेरपी देऊन सुद्धा परत येतात किंवा केमोथेरपीने नुसते बरे होत नाही आणि त्याकरिता बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही एक विशिष्ट उपचार पद्धती आहे. यात विशेष म्हणजे डोनर म्हणजे जो देणारा आहे तो बहुधा आपला सख्खा भाऊ किंवा बहीण असणं गरजेचं असतं. कधी कधी आपण असं नसल्यास बाहेरच्या पेशंटची विशेष चाचणी करून ते डोनर आहे का नाही ते बघू शकतो. पण मुळात जर भाऊ आणि बहीण ज्या असतील आणि तुम्हाला काही आजार असेल तर आम्ही एक विशेष पद्धतीने त्या डोनरच्या स्टेम सेल्स अस्थिमगजमध्ये जे असतात
त्याला एक विशिष्ट औषध देऊन ते आपण आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये आणतो आणि डायलिसिस सारखं एक मशीन असतं, त्याच्यावर त्या डोनरला तिथे आपण बसवतो आणि त्या स्टेम सेल्स विशेष पद्धतीने बाहेर काढतो. ते एका बॅग मध्ये आपण जमवतो, जसं आपण रक्त देतो तसंच ते एका बॅग मध्ये जमवतो आणि ते जो पेशंट आहे ते एक विशिष्ट कक्ष मिळतं, याला एअर फिल्ट्रेशन सिस्टम म्हणतात. त्या विशिष्ट कक्षात हा पेशंट 8 दिवसाआधीच ऍडमिट झालेला असतो. आणि ह्या 8 दिवसात त्या पेशंटवर विविध केमोथेरपी व रेडिओथेरपी म्हणजे क्षकिरणाचे किंवा केमोथेरपी औषधांचे उपचार करून त्याचा जो बोन मॅरो म्हणजे जे अस्थि मगज मी तुम्हाला सांगितलं फॅक्टरी मागे बघा, ती फॅक्टरी मोकळी केली जाते. नवीन जे स्टेम सेल्स येणार आहेत त्यांच्यासाठी जागा केली जाते आणि जे स्टेम सेल्स ते आम्ही रक्तवाहिन्यांमधूनच त्या रुग्णाला देतो. आता ह्या जे स्टेम सेल्स ज्या रुग्णामध्ये गेलेले आहेत त्यांना कमीत कमी 12 ते 16 दिवस त्या नवीन शरीरात नवीन फॅक्टरी पर्यंत पोचायला रुजू व्हायला लागतात आणि मग त्यांचं कार्य सुरू होतं. याला 12 ते 16 दिवस लागू शकतात आणि हे 12 ते 16 दिवस फार महत्वाचे असतात. तेव्हा हा जो रुग्ण आहे आपला तो त्या विशिष्ट कक्षमध्ये असतो, त्याला बाहेर येण्याची परवानगी नसते. एक त्याला विशिष्ट 2 असे वेगळे दार असतात, एअर फिल्ट्रेशन सिस्टम असते जेणेकरून जंतू हा कमीत कमी होतो. कारण की जेव्हा तुमचे 12 ते 16 दिवस विचार करा, काही पांढऱ्या पेशीच नाहीये शरीरात, तर इन्फेक्शनची रिस्क किती असणार आहे. आणि हेच विशेष कक्ष, हे विशेष उपचार पद्धती, त्याला लागणारा जो स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, यांचं विशिष्ट ट्रेनिंग केलं जातं आणि हे सगळं ट्रेनिंग करून हे एक टीम वर्क आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि ते आमच्या लोटस इन्स्टिट्यूट मध्ये गेल्या 2.5 वर्षापासून आम्ही करत आहोत. त्यामुळे नुसतं ट्रान्सप्लांट मी एकटा करणारा नव्हे, तर माझ्या हॉस्पिटलमध्ये सगळे स्टाफ, डॉक्टर्स, राईट फ्रॉम क्लिनिंग स्टाफ आहे ते पण तेवढेच महत्वाचे असतात. तर हे सगळ्यांना बरोबर घेऊन मग आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही उपचार पद्धती विशेष करू शकतो. पण ह्याने डोनरला कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. हो, आणि हा फार धन्यवाद, फार महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला मला, कारण की ह्या प्रश्नामुळे अनेक डोनर असून तयार होत नाही आणि याचं फार वाईट वाटतं. तर डोनरला कुठलाही त्रास होत नाही, हे मी इथे आवर्जून सांगू इच्छितो. डोनरला कुठलाही त्रास होत नाही, कारण की ते डोनर त्यावेळी बघत असतो, तो पूर्ण जागा असतो, त्याला कुठल्याही प्रकारची भूल दिली जात नाही. एक विशिष्ट सुई, जसं तुम्ही रक्तदान करता त्या एक तशा प्रकारची एक सुई त्यांच्या हातात टाकली जाते आणि तिथनं स्टेम सेल्स काढले जातात. त्याच दिवशी डोनर जो आहे तो घरी जातो. डोनरला ऍडमिट व्हायची सुद्धा गरज नसते. त्यामुळे हा प्रश्न इतका महत्वाचा आहे. आणि कारण की नक्कीच जर सख्खा बहीण भाऊ नसेल, कारण की आता आजकाल फक्त एकच मूल असतं प्रत्येक ह्याला पालकांना, तर बट ऑब्वियस की कुठेतरी भाऊ बहीण नसेल तर दुसरी बाहेरनं डोनर मागवणं महत्वाचं असतं. हो, असं पण आपण करू शकतो. त्याला कॉर्ड स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो. म्हणजे नाळीतील स्टेम सेल जे आज स्टोअर केले जातात पण ते अनफॉर्च्युनेटली स्वतःसाठी स्टोअर केले जातात. असं न होता ते जर एक पब्लिक बँक मध्ये तुम्ही स्टोअर केले तर तेच स्टेम सेल तुम्हाला जर नाही वापरता आले तर दुसऱ्याला वापरता येतील. ही संकल्पना रूढ व्हायला हवी आपल्या समाजात. आणि आपलं काहीतरी देणं लागतं की आपण हे द्यायला हवं. ते स्वतःसाठी नव्हे, तर एखादा कॅन्सरचा रुग्ण आहे त्याला जर लागत असेल तुम्ही त्याला द्यायला हवं. नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही एक जागरूकता पसरली गेलेली आहे. डॉक्टर, आपल्याला फोन आलेला, आपण तो फोन घेऊया. शेख यांचा फोन आलाय, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न आहे की मी जवळपास 1-1.5 वर्षापासून तंबाखूचं नियमित सेवन करतोय. तर मला असं म्हणायचं की तोंडाचा कॅन्सर जो आहे तो होण्याचे चान्सेस किती दिवस तंबाखूचं नियमित सेवन केल्यामुळे होऊ शकतात? हे बघा, तुम्ही स्वतः कबूल केलेला आहे की तुम्ही तंबाखू खातात आणि त्यामुळे कॅन्सर होतो. हे सर्वप्रथम तुम्हाला माहिती, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता हे असल्यावर असं प्रत्येक माणसांचा गुणधर्म किंवा ह्या पेशी वेगळ्या असतात, त्यामुळे किती वर्ष तंबाखू खाल्ल्यानंतर कॅन्सर होईल हे सांगणं अतिशय कठीण आहे. साधारणतः आपण असं सांगतो की तुम्हाला पण बऱ्याच डॉक्टरांनी किंवा हितचिंतकांनी सांगितलं असेलच की तंबाखू त्वरित सोडावी. काही लोकांना 1 वर्ष 2 वर्ष तंबाखू खाल्ल्यानंतर सुद्धा कॅन्सर हा झालेला आहे. काही लोकांना 20 वर्ष खाल्ल्यानंतरही होत नाही. याचा अर्थ असा होत नाही की आपण 20 वर्ष खायलाच हवी तंबाखू, कारण की तुम्हाला किती वर्षांनी तो होईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर हे व्यसन तुम्ही थांबवणार ते तुमच्यासाठी चांगलं आहे. नक्कीच. आपल्याला फोन आलेला आहे डॉक्टर लोकेश यांचा, नाशिकवरून. विचारा काय प्रश्न आहे. लोकेशजी, प्रश्न विचारा.
हॅलो. हा, ITP हा आजार काय आहे? ITP तो कशामुळे होतो? बर, नक्कीच डॉक्टर, आपण यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया, मात्र छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. माहिती, सूर्य आकाशाच्या तुकड्याने नाहतो, आकाशाच्या तुकड्याने न्हाऊ, ढगांना चला टोवेल बनवू, उकाड्याला ग्लिसरीन आणि मिंट एक्स्ट्रॅक्ट असलेला पेर्स त्वचा बनवतो कोमल आणि तजेलदार. उन्हाळ्यातही निरागस त्वचा, निरागस पेर्स. गुड नाईट ऍडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. जेव्हा खूप सारे डास असतील तेव्हा याला ऍक्टिव्ह मोड वर पुश करा. 2 डास असतील तर नॉर्मल मोड वर पुश कर. हाती एवढा डास आला तर डोकं तुझं. माझं डोकं नाही. ऍक्टिव्ह मोड वर पुश करा आणि खुश राहा. गुड नाईट ऍडव्हान्स्ड ऍक्टिव्ह प्लस. पुश करा, खुश राहा. घरचं खाऊन कंटाळा आलाय ना, म्हणूनच सांगतो, पुरे झाली आता घरची 30 मेजवानी. चला खाऊया आता बाहेरची चमचमीत बिर्याणी. नो एंट्री, पुढे धोका आहे. रविवार 30 जून दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता फक्त आपल्या झी टॉकीजवर. नवीन रिच क्रीम हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने. मोजायचं नाही, बस मिक्स करा आणि लावा. नो झंझट, नो मिस्टेक. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. अगदी 19 वाटते. सॉफ्ट अँड शायनी. पार्लर नहीं पप्पा, बस 30 रुपए. Oh my God, oh my God! Godrej Expert, Rich Cream Hair Color. सीट नंबर 30 बैठो. ये नहीं चलेगा. जो सही वही चलेगा. पैरागॉन पैरालाइट, जो सही वही चलेगा. हितगुजमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण चर्चा करतोय ब्लड कॅन्सर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर प्रितेश जुनागडे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला, त्यांनी विचारलं ITP म्हणजे नेमकं काय आहे? ITP म्हणजे इम्युन थ्रोम्बोसायटोपेनिक पर्प्युरा. याच्यात आपले प्लेटलेट नावाचे जे 3ऱ्या नंबरचे पेशी आहेत, ते सर्वात छोटे पेशी आपण कणिका किंवा बिंबिका सुद्धा म्हणतो, ते तुमच्याच प्रतिकार शक्तीमुळे ते स्वतःच ते मारले जातात. त्यामुळे प्लेटलेट काउंट हा तुमचा कमी होतो, आणि याला ट्रीटमेंट म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती कमी करणं. त्या अनुषंगाने प्लेटलेटचे वाढतात. नक्कीच नक्कीच. तसंच डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की कॅन्सर सारखा आजार क्षकिरण किंवा किमोथेरपी ह्याने बरा केला जाऊ शकतो, मात्र ह्याचे काही दुष्परिणाम आहेत का? केमोथेरपी म्हटल्यावर सर्वप्रथम आपल्याला दुष्परिणामच आठवतात, की माझ्या बाजूच्या माणसांना असं झालं होतं, त्यांना खूप त्रास झाला, त्यांचे केस गेले. सगळं खरं असलं तरी केमोथेरपी काय हे जर समजून घेतल्यास थोडंफार आपल्याला याच्याबद्दल कळेल. केमोथेरपी म्हणजे उदाहरणार्थ बंदुकीतनं सुटलेली एक गोळी समजून घ्या. वाटेत जे काय येईल ते मारत जाणार आहे. म्हणजे केमोथेरपीचे औषधं सुद्धा चांगल्या पेशी वाईट पेशी याच्यात फरक करत नाही, आणि ते चांगल्या पेशी जेव्हा मारल्या जातात कॅन्सर पेशींबरोबर, तेव्हा तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स होतात. पण आता इतक्यात मागच्या 5 ते 7 वर्षात काय झालंय की केमोथेरपी ही एकदम अचूक मिळालेली, अचूक औषधं तयार झाले. म्हणजेच कॅन्सरच्या पेशींविरुद्धच या औषधं हे काम करतात. त्यामुळे नॉर्मल पेशींना कमीत कमी त्रास होतो, आणि अशामुळे साईड इफेक्टचं प्रमाण हे बऱ्याच अंशांनी कमी झालेलं आहे. त्यामुळे केमोथेरपी बद्दल खूप घाबरण्याची आज गरज नाहीये. काही केमोथेरपी थोड्या जास्त प्रमाणात द्याव्या लागतात, थोड्या कमी अंतराने द्याव्या लागतात, कारण की काही ब्लड कॅन्सर्स हे रॅपिडली म्हणजे अॅक्यूट ल्युकेमिया जे म्हणतो त्याला हे द्यावे लागतात. त्यामुळे थोडेफार साईड इफेक्ट्स होणं, उलटी होणं, काही प्रमाणात तुमचे केस जातात. उलटी होण्यामागे आता खूप चांगले औषधं तयार झालेत, आणि पांढऱ्या आणि लाल पेशी जे कमी होतात केमोथेरपी नंतर, त्याकरिता आपण ब्लड बँक मधून त्यांना ब्लड देऊ शकतो, किंवा प्लेटलेट्सचं ट्रान्सफ्युजन प्लेटलेट्स हे देऊ शकतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा आज केमोथेरपीमुळे होणारे साईड इफेक्ट्स हे खूप कमी झाले. नक्कीच नक्कीच. तसंच आता थॅलेसेमिया सारखा आजार खूपच बळावताना दिसतोय, तर त्याबद्दल काय सांगाल, की काय कारण आहे यामागचं? थॅलेसिमिया फार महत्वाचा आजार आहे. आपल्या देशात याचं प्रमाण बरंच आहे. थॅलेसिमिया मुळात एक अनुवांशिक लाल पेशींचा आजार आहे. आपण पांढऱ्या पेशींचा प्लेटलेटचा नव्हे, हा लाल पेशींचा आजार आहे, ज्याच्यात हिमोग्लोबिन हे महत्वाचं घटक आहे. त्या हिमोग्लोबिन मध्ये त्या गुणधर्मामध्ये काही दोष आढळल्याने तुम्हाला थॅलेसिमिया मेजर होतो. म्हणजे याच्यात 2 प्रकार आहेत. आता मी जे म्हटलो थॅलेसिमिया मेजर म्हणजे हा आजार झाला. हा आजार ज्या मुलांना होतो त्यांचे पालक या आजाराचे वाहक किंवा कॅरियर असतात. म्हणजे
आई आणि वडील हे दोन्ही कॅरियर असले तरच तुम्हाला थॅलेसिमिया मेजर हा आजार होऊ शकतो, नाहीतर नाही. त्यामुळे वाहक जे असतात त्यांना काही त्रास होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही आणि मी पण वाहक असू शकेल, पण आपल्याला काहीच त्रास होणार नाही. बरोबर आहे. जे विशेष चाचणी जर केली वाहकांची, ज्याला आपण थॅलेसिमियाची चाचणी म्हणतो, की मला असं वाटतं आपल्या देशात या विशेष समाजात जे जास्त प्रचलित आहे त्या समाजाच्या लोकांनी लग्नाआधी चाचणी करणं फार गरजेचं आहे. वाहक असल्यास आपण 2 वाहकांमधील लग्न हे टाळू शकतो. ते जर टाळलं तर थॅलेसिमिया मेजरचं प्रमाण अतिशय कमी होणार आहे. त्यामुळे थॅलेसिमिया मेजर झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला वयाच्या साधारण 6व्या-8व्या महिन्यापासून दर महिन्याला ब्लड बँकेतून रक्त आणून दिल्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तुम्ही त्याशिवाय जगू शकत नाही. हा अतिशय भयानक आजार आहे. नक्कीच बरा होऊ शकतो का? हो, हा आजार बरा व्हायला एकमेव उपाय म्हणजे आपण डिस्कस केल्याप्रमाणे बोन मॅरो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट. ते वयाच्या 5व्या वर्षाच्या आत जर केलं तर ते अधिक उपयोगी. नक्कीच डॉक्टर, मला एक फक्त जाता तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, एकदम थोडक्यात उत्तर द्या. तुमचं जे जुनागडे प्रतिष्ठान जी संस्था आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे? बघा, जुनागडे आरोग्य प्रतिष्ठान आम्ही हे गेल्या वर्षी सुरू केलं. मी जेव्हा लंडनहून परत आलो, जेव्हा ट्रीटमेंट चालू केली, तेव्हा मला जाणवलं की आपल्या समाजात मुलींना ट्रीटमेंटमध्ये दुय्यम स्थान दिलं जातं. हे कितीही कटू असेल तरी ते कटू एक सत्य आहे. आणि मला जाणवलं की जेव्हा एक मुलगी माझ्याकडे ब्लड कॅन्सरची यायची, मी त्यांना पालकांना सांगायचो की 80% ही बरी होणार आहे. पण नुसती मुलगी असल्यामुळे जरी ते मिडल क्लास पैसे असतील तरी ते मुलींची ट्रीटमेंट करायची नाही. का तर समाजात काय उत्तर देणार, या माझ्या मुलीशी उद्या लग्न कोण करणार, तिला मुलं बाळ होणार की नाही, हे सगळे आपण ज्याला म्हणूया मिसकन्सेप्शन हे समाजात पसरलेले आहे. आणि त्यामुळे मला जाणवलं की अशा मुलींसाठी आपण काहीतरी करायला हवं, समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणून आम्ही प्रतिष्ठाने सुरू केले आणि त्यामार्फत आजपर्यंत आम्ही 5 मुलींना आम्ही ब्लड कॅन्सरची ट्रीटमेंट दिलेली आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे.